मंडळी नमस्कार. तर आज आपण भरपूर न्यूट्रिएंट्सने समृद्ध असणारी अशी पुन्हा एकदा एक रानभाजीची रेसिपी बघणार आहोत. तर बघा, हे कंटोले आहेत, म्हणजे मिनी कारली म्हणायला हरकत नाही, पण अतिशय ही आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. पचन सुधारण्यासाठी मदत करते. आपल्या रक्तातली साखरेची जी पातळी असते ती नियंत्रणात राहते ही भाजी खाल्ल्यामुळे. आणि भरपूर अशी फायदेशीर अशी भाजी आहे. तर सुरुवातीला मी सांगते तुम्हाला याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे आणि मग बाकीची माहिती देते. तर एक कांदा घेतलेला आहे आपण, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हे कंटोले ते मी तुम्हाला चिरून दाखवणार आहे, त्याच्यासाठी मी 4च घेतलेले आहेत. बाकीचे मी चिरून ठेवलेले आहेत. तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ठेवलेले आहे. कोणी गोल गोल चकत्या कापतं, तर मी लांबटसर अशा कापून घेतलेल्या आहेत. तर तेच मी तुम्हाला सांगणार होती की हे आपल्या पचनासाठी पण फार फायदेशीर आहेत. आणि म्हणजे डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर ही भाजी एक वरदान आहे. कारण की खरंच साखरेची जी आपल्या रक्तातली जी पातळी असते ना, ते नियंत्रणात ठेवण्याचं हे काम ही भाजी करत असते. स्पेशली म्हणजे आपल्या लेडीजसाठी पण, लेडीजसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच ही फायदेशीर आहे. कारण की बघा, आता त्वचा रोग असतो, त्वचेवरती जे आपले पुरळ, पिंपल्स वगैरे येतात, काळे डाग वगैरे, तर त्याच्यासाठी पण ही भाजी खूप फायदेशीर असते. ही भाजी जर पावसाळ्यामध्ये ही अवेलेबल असते बऱ्यापैकी, कुठे कुठे नाही भेटत, पण बऱ्यापैकी अवेलेबल असते पावसाळ्याच्या सीझन मध्ये. तर तुम्हाला भेटली तर नक्की ही तुम्ही 15 दिवसातून 20 दिवसातून नक्की एकदा या पावसाळ्याच्या सीझन मध्ये खात जा. कारण की भरपूर सारे आपले त्वचा रोग असतात, ही भाजी दूर करते. त्याच्यामुळे ही भाजी खायला पाहिजे. अशी आरोग्यदायी भाजी आपण नक्की खायला पाहिजे. आणि त्याची रेसिपी आपण कशी करूया ती आता मी दाखवते. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन मध्ये मी 2 पळी तेल घालत आहे. टोमॅटो याच्यासाठी टाकायचा की मी तुम्हाला बोलली होती मिनी कारली म्हणून पण ओळखली जातात, म्हणजे थोडेसे कडसर असे असतात चवीला, त्याच्यामुळे टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातला की मग त्याची म्हणजे जो कडवटपणा आहे तो जरा कमी होतो. तर राई जिरा घालून घेतलेला आहे मी तेलामध्ये. राई आणि जिरा तडतडला की मग आपल्याला कांदा आणि लसूण याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा लसूण आपण व्यवस्थित असा फ्राय होऊ देणार आहोत. मी कांद्यामध्येच बऱ्यापैकी, म्हणजे माझ्या रेसिपी तुम्ही बघतच असाल तर मी कांद्यामध्येच मीठ पण घालून घेते, म्हणजे आपला जो कांदा आहे तो लवकर मऊ होतो आणि लवकर तेलामध्ये परतला जातो. तर 1 चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे. त्यानंतर आता कांदा आपला मऊ झालेला आहे, तर मी 1 चमचा हळद घातलेला आहे. 1 ते 2 चमचे मी आगरी कोळी मसाला घालते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट घालायचं आहे, तर तिखट मी 1 चमचा घातलेला आहे. आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मी, अर्धा चमचा. याला व्यवस्थित आपण हलवून घेऊ, आपले मसाले व्यवस्थित परतेपर्यंत. आणि मसाले परतले गेले की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये. तर व्यवस्थित असा परतवून घेऊ आपण मऊ होईपर्यंत. आणि आता मी कांदा लसूण मसाला घालत आहे याच्यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये थोडी घातली ना की भाजीला एक वेगळी टेस्ट येते. त्याच्यामुळे थोडीशी मी तेलामध्ये घालते आणि थोडी आपण भाजी झाल्यानंतर वरतून गार्निश साठी घालूया. तर आता आपला टोमॅटो पण व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. तर आता आपण हे जे कंटोले आहेत ते टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित हलवून घेऊ आपण मसाल्यांमध्ये. लगेच शिजले जातात हे आणि चवीला पण खूप छान लागतात. थोडेसे चवीला लागतात कडसर, पण एकदम कारली सारखे तर नाही लागत, पण थोडेसे असे जाणवतात जरा. पण ही भाजी नक्कीच खायला पाहिजे, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असते ही भाजी. त्याच्यामुळे, आणि ही वर्षातून एकदाच आपल्याला भेटत असते, त्याच्यामुळे नक्की खायला पाहिजे. तर बघा, मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आपण आता याला झाकण देऊन जरा वाफ काढून घेऊ.
बघा किती छान असे. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे. आपण जे याच्यावरती झाकण देऊन याला वाफ देतो ते झाकणाचंच पाणी याच्यामध्ये जाऊन ही भाजी शिजते व्यवस्थित. कोणी मसाल्यामध्ये पण बनवतं, पण आपण सुक्कीच बनवलेली आहे ही भाजी. पुन्हा एकदा आपण वाफ देऊन घेऊया आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे. बघा एकदम कमी झालेली आहे. सुरुवातीला किती दिसत होती आणि आता एकदम कमी झालेली आहे आणि कलर पण हिचा चेंज झालेला आहे, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे व्यवस्थित. बघा किती छान असा कलर पण दिसत आहे भाजीचा आणि टेस्टी पण झालेली असणार आहे खूप. तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. हे बघा शिजलेली आहे. खूप अशी हिला शिजवायची गरज नाही, थोडी हलकी अशी कच्ची पक्की अशी शिजवायची, म्हणजे ही खाताना पण छान लागते. तर बघा झालेली आहे. बघा किती सुंदर अशी दिसते. तर या मग तुम्ही पण ही भाजी खायला. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.